नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का? धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्यादेवी सरस्वती यांच्यात एकेकाळी भयंकर वाद झाला होता आणि त्या वादातून एकमेकांना त्यांनी भयंकर श्राप दिला, ज्याचा परिणाम आजही आपल्या जीवनावर होतो. जर तुम्हाला कायम श्रीमंती आणि ज्ञान हवं असेल तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. या कथेमधून आपण हेही जाणून घेणार आहोत की आपण कायम धनवान आणि विद्वान कसे काय राहू शकतो आणि काय केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरातून कधीच जात नाही. जर तुम्ही ही कथा पूर्ण ऐकाल तर शेवटी तुम्हाला एक प्रभावी उपाय देखील कळेल. हा उपाय माता पार्वतीने स्वतः माता कालीला सांगितला होता. कारण असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी आणि माता सरस्वती यांच्यात नेहमीच मतभेद राहिले होते. तर मग आपण काय करू ज्यामुळे दोन्ही देवींची कृपा आपल्या घरावर कायम राहील? या कथेतच याचं रहस्य लपलेलं आहे. कथा सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे मित्रांनो. हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागते. माझ्या या मेहनतीला तुम्ही एक लाईक तर केलंच पाहिजे आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब पण करा. कारण अशाच पौराणिक आणि रहस्यमय कथा मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. आता कथेला सुरुवात करूया. एकदा माता सरस्वती यांनी असं काही केलं ज्याची कुणी कल्पनाही करू शकत नाही. त्या एका चुकीमुळे त्यांना असा श्राप मिळाला ज्यामुळे त्यांना पृथ्वीवर यावं लागलं आणि या श्रापाचा परिणाम माता लक्ष्मी आणि माता गंगा यांनाही भोगावा लागला. पौराणिक कथेनुसार एकदा माता सरस्वती ब्रह्मलोकात बसून वीणा वाजवत होत्या. तेवढ्यात माता लक्ष्मी तिथे प्रकट झाल्या. माता सरस्वतीने त्यांचं स्वागत केलं आणि बसण्यास सांगितलं. नंतर त्यांनी विचारलं, हे माता, तुम्ही आता ब्रह्मलोकात फारशा येत नाही. तेव्हा थोड्या अभिमानाने माता लक्ष्मी म्हणाल्या, मी जनकल्याणाच्या कार्यात खूप व्यस्त असते. आज थोडा वेळ मिळाला म्हणून तुला भेटायला आले. माझ्याशिवाय या जगाचं चालणं अशक्य आहे, कारण मीच सर्वांना धन, वैभव आणि सुख देते. यानंतर त्यांनी माता सरस्वतीवर टोमणा मारत म्हटलं, जर मलासुद्धा फक्त वीणा वाजवत बसायचं असतं तर माझ्याकडेही खूप वेळ असता. हे ऐकून माता सरस्वतींना खूप राग आला. त्यांनी उत्तर दिलं, हे लक्ष्मी, हे खरं आहे की तू वैभवाची देवी आहेस, पण तुला चंचला का म्हणतात माहिती आहे का? कारण तू कधीच एका ठिकाणी स्थिर राहत नाहीस. त्या पुढे म्हणाल्या, पण मी तुझ्यापेक्षा वेगळी आहे. मी जिथे जाते तिथे कायमची वसते. तुला चोरलं जाऊ शकतं, लुटलं जाऊ शकतं, पण मला नाही. मी वाटल्याने वाढते. माता सरस्वती पुढे म्हणाल्या, कोणताही माणूस कितीही श्रीमंत असला तरी ज्ञानाशिवाय त्याचं जीवन व्यर्थ आहे. जप तपातही धन उपयोगाचं नसतं. त्या खूप संतापल्या होत्या आणि म्हणाल्या, जर मी नसते तर यज्ञ, मंत्र काहीच शक्य झालं नसतं. माझ्या मंत्रांशिवाय भगवान विष्णूंची पूजासुद्धा अपूर्ण आहे. माता सरस्वतींच्या या तर्कांनी माता लक्ष्मी समाधानी झाल्या नाहीत. तेव्हा माता लक्ष्मी म्हणाल्या, या वादाचा निर्णय फक्त भगवान विष्णूच करू शकतात. तू विद्यादेवी आहेस, त्यामुळे तुला वाणीमध्ये हरवणं अशक्य आहे. चल, आपण विष्णूंकडे जाऊया आणि त्यांच्याकडून निर्णय घेऊया. माता सरस्वती म्हणाल्या, ठीक आहे, मलासुद्धा हे मान्य आहे. आणि मग दोन्ही देवी निर्णयासाठी विष्णू लोकाकडे रवाना झाल्या. विष्णू लोकात पोचल्यावर त्यांनी पाहिलं की तिथे आधीपासूनच देवी गंगा भगवान विष्णूंच्या चरणांजवळ बसलेल्या होत्या. भगवान श्रीहरी ध्यानात मग्न होते. हे पाहून माता लक्ष्मी त्यांच्याजवळ जाऊन बसल्या, पण कोणीही माता सरस्वतींना बसायला सांगितलं नाही. हे पाहून माता सरस्वती खूपच नाराज झाल्या. रागाने लाल होऊन त्यांनी माता लक्ष्मीला म्हटलं, तुम्हीच मला इथे घेऊन आलात आणि आता मला बसायलाही सांगत नाही. विष्णू लोकात पाहुण्यांचा असा आदर केला जातो का? यावर माता लक्ष्मी म्हणाल्या, माझं निवासस्थान श्रीहरी यांच्या हृदयात आहे आणि देवी गंगेला स्वतः प्रभूंनी आपल्या चरणांजवळ स्थान दिले आहे. त्याशिवाय इथे कुठेच जागा नाही जिथे तुम्हाला बसवता येईल. हे ऐकून माता लक्ष्मी आणि देवी गंगा जोरजोरात हसू लागल्या. आपला अपमान होत असल्याचं पाहून माता सरस्वतींचा राग अधिकच वाढला. त्या म्हणाल्या, तुम्हाला तुमच्या वैभवाचा आणि श्रीहरी यांच्या हृदयात स्थान असल्याचा खूप अभिमान आहे, तर मी तुम्हाला इथून दूर करीन आणि एक दिवस मीच भगवान विष्णूंच्या हृदयात स्थान मिळवेन
असं म्हणत माता सरस्वतींनी माता लक्ष्मीला शाप दिला. तू विष्णुलोक सोडून पृथ्वीवर जाशील. तू तिथे तुळस रूपात जन्म घेशील आणि तुझा भगवान विष्णूंशी काहीही संबंध राहणार नाही. तुझं लग्न एका असुराशी होईल. प्रिय भक्तजनो, याच शापामुळे माता लक्ष्मीने पृथ्वीवर एका राजाच्या मुलीच्या रूपात जन्म घेतला. तिचं नाव होतं वृंदा. वृंदाचा विवाह जालंधर नावाच्या असुराशी झाला. हे ऐकून देवी गंगेला खूप राग आला. त्यांनी माता सरस्वतीला शाप दिला, तू सुद्धा पृथ्वीवर नदीच्या रूपात प्रकट होशील. पण इथेच शापांची साखळी थांबली नाही. माता सरस्वतींना हा पक्षपात अजिबात आवडला नाही. त्यांनी क्रोधित होऊन देवी गंगेलाही शाप दिला, तू सुद्धा श्रीहरी यांच्या चरणांमधून बाहेर पडून पृथ्वीवर नदीच्या रूपात वाहशील आणि तुला पापी लोकांच्या संपर्कात यावं लागेल. तू हाडं, कंकाल आणि अशुद्ध वस्तू वाहशील. तर मित्रांनो, क्रोधाच्या आगीत तिन्ही देवींनी एकमेकींना शाप दिले. पण जेव्हा त्यांचा राग शांत झाला तेव्हा त्यांना आपल्या कृतीचा खूप पश्चाताप झाला. त्यानंतर तिघीही मिळून शापातून मुक्त होण्याचा उपाय शोधू लागल्या. तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितलं, तुम्हाला या शापाचं फळ भोगावंच लागेल. पण कलियुगाचे 10,000 वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही पुन्हा तुमच्या खऱ्या स्वरूपात आपल्या लोकात परत याल. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अंशातून पृथ्वीवर नदीच्या रूपात अवतार घ्यावा लागेल आणि देवी लक्ष्मी तुळशीच्या रूपात पृथ्वीवर वास करेल. अशी मान्यता आहे की देवी सरस्वती आता आपल्या लोकात परत गेल्या आहेत. माता गंगेचीही स्वर्गात परत जाण्याची तयारी सुरू आहे. मित्रांनो, आता माता गंगाही आपल्या लोकात परत जाणार आहेत आणि या पृथ्वीवरून गंगा मातेचे लुप्त होणे निश्चित आहे. भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीच्या शांत स्वभाव, सहनशीलता आणि उदारतेला पाहून फक्त त्यांनाच पत्नी म्हणून आपल्या जवळ ठेवणे योग्य समजले. त्यामुळे त्यांनी गंगा आणि सरस्वती यांना दूर करण्याचा निर्णय घेतला. काही काळानंतर सर्व देवता पुन्हा स्वर्गलोकात परत येणार आहेत. मित्रांनो, हे सर्व दृश्य कैलास पर्वतावरून माता पार्वती पाहत होत्या. तेव्हाच तिथे माता काली प्रकट झाल्या. त्यांनी विचारले, हे देवी, तुमच्याच अंशरूप असलेल्या लक्ष्मी आणि सरस्वती एकमेकींशी वाद करत आहेत. हे कसं काय शक्य होऊ शकतं? तेव्हा माता पार्वती म्हणाल्या, हे काली, जिथे लक्ष्मी असते तिथे सरस्वतीसोबत द्वंद्व होणारच. हे तर अनादी काळापासून चालत आलेले आहे. हे ऐकून माता काली म्हणाल्या, हे देवी, जर दोघींमध्ये वाद होत असेल तर असा काही उपाय सांगा की ज्यामुळे मनुष्याच्या जीवनात कल्याण होईल. लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र राहतील आणि कधीही भांडण होणार नाही. तेव्हा माता पार्वती म्हणाल्या, उपाय आहे, पण आधी सांग, मनुष्याच्या जीवनात या दोघींचा वाद का होतो? एखादं उदाहरण दे. तेव्हा माता काली म्हणाल्या, हे जगतजननी ऐका. ज्या घरात समृद्धी येते तिथे लक्ष्मीचा वास होतो. लक्ष्मी आल्यावर सर्वांचे लक्ष तिच्याकडे वळते. ती घरात ऐश्वर आणि सुख आणते. पण थोड्याच वेळात साध्या वेशात असलेल्या सरस्वतीला लोक विसरतात आणि सोने नाण्यांनी सजलेल्या लक्ष्मीवरच लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे सरस्वती निराश होऊन ते घर सोडून जाते. जसे सरस्वती जाते तशी लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी त्या घरात प्रवेश करते. ती घरात कलह, आजार आणि विनाश निर्माण करते. अलक्ष्मी आल्यावर लक्ष्मीही त्या घरात टिकत नाही आणि तीही निघून जाते. मग अलक्ष्मी एकटीच त्या घराचा पूर्ण नाश करते. याच कारणामुळे बहुतेक घरांचे भाग्य असे होते. पुढे माता काली म्हणाल्या, जेव्हा विद्यार्थी शिक्षण घेत असतात तेव्हा ते कमवत नाहीत. त्यांचे लक्ष फक्त ज्ञान मिळवण्यावर असते. पण जेव्हा ते शिक्षण पूर्ण करून विद्वान होतात तेव्हा त्या ज्ञानाच्या आधारे ते पैसे कमवू लागतात. पण एकदा पैसा येऊ लागला की बहुतेक लोकांचे लक्ष ज्ञानापेक्षा पैशावर जास्त केंद्रित होते. तेव्हा त्यांची शिकण्याची प्रक्रिया थांबते. लोकांना बुद्धीपेक्षा पैसा अधिक महत्त्वाचा वाटू लागतो. माझा अर्थ असा आहे की जेव्हा मनुष्य विद्या मिळवतो तेव्हा त्याच्याकडे पैसा नसतो आणि जेव्हा पैसा मिळवतो तेव्हा त्याला विद्या विसरायला होते. पैशाच्या मोहात माणूस लोभ, मोह आणि अनेक विकारांमध्ये अडकतो. त्याला पैशाचा अहंकार येतो. तो गर्विष्ठ बनतो. हे माता पार्वती, जिथे अहंकार, ईर्ष्या आणि विकार असतात तिथे सरस्वती टिकत नाही. ती ते ठिकाण सोडते.
आणि त्या अहंकारामुळे अलक्ष्मी तिथे प्रवेश करते. शेवटी लक्ष्मीही त्या घरातून निघून जाते. अशा प्रकारे दोन्ही देवता त्या घरातून निघून जातात आणि त्या घरात अलक्ष्मीचा वास होतो. त्यामुळे ते घर पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ लागते. हे देवी, मी तुम्हाला उदाहरण दिलं आहे. आता तुम्ही सांगा, आपण कशा प्रकारे माता लक्ष्मी आणि माता सरस्वती यांना एकत्र आपल्या घरात स्थिर ठेवू शकतो? दोघींची कृपा एकाच वेळी कशी मिळवू शकतो? हे ऐकल्यानंतर माता पार्वती म्हणाल्या, हे देवी काली, ऐका. लक्ष्मी आणि सरस्वती एका घरात कशा राहू शकतात याचा उपाय मी सांगते. ज्या घरात भगवान विष्णूंची पूजा केली जाते त्या घरात लक्ष्मी स्थिर रूपाने राहते. भगवान विष्णू लक्ष्मीला आपल्या हृदयात स्थान देतात आणि माता सरस्वतीला आपल्या कंठात धारण करतात. कारण लक्ष्मी आणि सरस्वती या दोघीही कायमस्वरूपी विष्णूसोबत असतात. जेव्हा लक्ष्मी विष्णूंवर प्रभाव टाकू शकत नाही तेव्हा घरात समतोल राहतो. त्यामुळे घर समृद्ध होते आणि आनंद, सुख, शांती नांदते. म्हणून हे देवी, जर कोणालाही धन आणि विद्या दोन्ही हवे असतील तर त्यांनी सर्वप्रथम भगवान विष्णूंची आराधना करावी. त्यांना आपला इष्टदेव मानावा. जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी आपोआप येतात आणि माता सरस्वती तर सदैव विष्णूच्या कंठात विराजमान असतात. भगवान विष्णू जेव्हा आशीर्वाद देतात तेव्हा त्या घरात धन आणि ज्ञान दोन्हीची भरभराट होते. म्हणून मनुष्याने आपले जीवन सार्थक करण्यासाठी भगवान विष्णूंना शरण जावे. त्यामुळे मनुष्याला माता लक्ष्मी आणि माता सरस्वती या दोघींचे आशीर्वाद मिळतील. तर मित्रांनो, हे ऐकून माता काली अत्यंत प्रसन्न झाल्या. त्यांनी म्हटले, हे देवी, हे जगतजननी, तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. माता काली पुढे म्हणाल्या, तुम्ही अगदी सत्य सांगितले. रावण हा अत्यंत विद्वान आणि उच्च कोटीचा ब्राह्मण होता, पण मौल्यवान वस्तू स्वतःकडे ठेवण्याच्या लालसेमुळेच त्याचा विनाश झाला. महाभारताच्या युद्धाच्या अगोदर दुर्योधन आणि अर्जुन या दोघांनी युद्धात साथ मिळवण्यासाठी भगवान श्रीकृष्णांकडे मदत मागितली. तेव्हा भगवान कृष्णांनी स्वतःला 2 भागात विभागले. एका बाजूला त्यांची नारायणी सेना आणि दुसऱ्या बाजूला ते स्वतः. त्यांनी सांगितले, तुमच्यापैकी जो आधी निवड करेल तो हवे ते घेऊ शकतो. तेव्हा दुर्योधनाने भगवान कृष्णांना न निवडता त्यांच्या नारायणी सेनेची निवड केली. पण तो हे विसरला की भगवान श्रीकृष्ण हे साक्षात भगवान विष्णूंचे अवतार आहेत. त्यांच्यासोबत माता लक्ष्मी आणि माता सरस्वती दोघींचाही वास आहे. त्यामुळेच विजय त्यांच्यासोबत असतो. हे माता, आता मला समजले की जो मनुष्य फक्त लक्ष्मीच्या मागे धावतो तो एक दिवस विनाशाच्या दिशेने जातो. लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी त्यांच्या पती नारायणाची पूजा करणे आवश्यक आहे. जर त्यांची भक्ती केली तर माता लक्ष्मी प्रसन्न होतात. भगवान विष्णूंची सेवा केल्याने लक्ष्मीची कृपा आणि माता सरस्वतीचे आशीर्वाद दोन्हीही मिळतात. नारायणाशिवाय नारायणी म्हणजेच लक्ष्मी विनाशाचे कारण ठरू शकते. बुद्धीशिवाय मिळालेले धन हे एक धोकादायक शस्त्र आहे जे शेवटी आत्मविनाश करते. अशा प्रकारे माता सरस्वती या ज्ञानाची देवी आहेत. त्यांच्या कृपेनेच प्राणी बोलायला शिकतो. नद्यांचा कलकलाट, वाऱ्यांचे संगीत, झाडांच्या पानांचे गाणे हे सर्व त्यांच्यामुळेच आहे. माता सरस्वती या जीवनाचा आधार आहेत. म्हणून प्रेमाने बोला, जय माता सरस्वती. आशा आहे तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल. जर कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी, जय माता सरस्वती नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.